नमस्कार मंडळी. माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोले बनवत आहोत. त्यासाठी आपण छोले 7 ते 8 तासांसाठी भिजवत घातलेले आहेत. छोले भिजल्यानंतर आपण ते शिजवून घेऊयात. त्यासाठी त्यात काही खडे गरम मसाले घालूयात. 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, तेजपत्ता, मीठ आणि पाणी. हे सर्व घालून आपण कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊयात. छोले शिजेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. एका कढईत थोडंसं तेल घालूया. त्यात एक कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ. ही ट्रॅडिशनल पद्धत नाही ॲक्च्युली, पण मी अशाच पद्धतीने बनवते, झटपट बनतं. कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो घालून छान परतून घेऊयात. हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच कढईमध्ये एक अर्धी वाटी खोबऱ्याचे काप लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. आणि 2-3 लाल मिरच्या. ह्या लाल मिरच्या तिखट नाही आहेत. हे सर्व व्यवस्थित भाजून आता याचं वाटण करून घेऊयात आपण छान. त्याच कढईमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. त्यात जिरं आणि तेजपत्ता परतून घेऊयात. त्यानंतर बनवलेलं वाटण घालूया आणि तेल सुटेपर्यंत छान वाटण परतून घेऊया. वाटण परतलेलं आहे. त्यात काही कोरडे मसाले घालूयात. त्यामध्ये मी लाल तिखट, मीठ, हळद, छोले मसाला आणि धने पावडर घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून मसाले करपणार नाही. मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले छोले छान शिजलेले आहेत. छोले घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे चेक करून घेऊ शकता. यात मी एक छान उकळी आली आहे, ती घालते आहे आणि आपले छोले रेडी आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.